नमस्कार मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आता पहा फॉर्म भरायला सुद्धा या ठिकाणी चालू झालेली वेळ फार कमी आहे पहा. ज्यांना खरोखर सक्सेस व्हायचं असेल, त्यांनी आत्तापासूनच सीरियस घ्यायचे पहा. आत्तापासूनच आपल्या वहीवरती लिहून ठेवायचं आहे, की मला ही पोस्ट मिळवायची आहे. बरोबर आहे की नाही? आणि मित्रांनो, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. कोणी म्हणाल काय खरं नाही, कसं आहे? तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. नक्की यश आपलंच आहे पहा. आणि मित्रांनो, योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण बघा ₹249 ला टोटल 10,000 प्रश्न असणारे सगळे आय-एम-पी प्रश्न आहेत. 4ही विषयामध्ये कव्हर केलेले आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा आहेत. फक्त ₹249 ला मित्रांनो. असे पैसे आपण कुठेही खर्च करतो. कुठं पण पैशाकडे बघायचं नसतं मित्रांनो. पैसे कधी पण कमवू शकतो, परंतु गेलेली वेळ आणि येणारा पस्तावा आपण कधीच कमवू शकणार नाही. एकदा हातातून वेळ गेली तर आपल्याला नंतर पस्तावा होतो. त्यामुळे पस्तावा करण्याआधी सगळ्यांनी प्रश्न घ्या, अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस करा, परंतु PDF घ्या आणि अभ्यास करा मित्रांनो. वेळ फार कमी पहा. PDF तुम्हाला सगळे महत्त्वाचे प्रश्न असणारे 4ही विषय मित्रांनो यामध्ये कव्हर केलेले आहेत पहा. एवढे पैसे आपण कुठेही खर्च करतो. कुठं जायचं म्हणलं पेट्रोलवर, चहा पाणी, नाश्ता पाणी, चिकन, बिर्याणी काही पण खातात मित्रांनो. पण एक दिवसाचं हे कमी करून मित्रांनो अभ्यासाकडे लक्ष दिलं तर आपल्याला कायमच पुढे फायदा होणार आहे. आपण कुठेही फिरू शकतो एकदा पगार चालू झाल्यानंतर. बरोबर आहे की नाही? जास्त काही सांगत नाही मित्रांनो. जो काही फोनपे नंबर आहे 9325230840 या नंबरला ₹249 पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये PDF पाठवून देईल. WhatsAppला SMS करा. आणि मित्रांनो WhatsApp ग्रुपसुद्धा जॉईन करा. तुम्हाला या व्हिडिओची PDF त्या ठिकाणी मोफतमध्ये मिळून जाणार आहे पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला स्पेशल आदिवासी विकास विभागासाठी आपण WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्यावर क्लिक करा आणि जॉईन व्हा. किंवा जो काही नंबर आहे पहा त्याला तुम्ही म्हणा की मला WhatsAppला जॉईन करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये जॉईन करेल. चला मित्रांनो प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न मित्रांनो, IPLच्या इतिहासामध्ये 50 पेक्षा कमी चेंडूमध्ये 2 शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज कोण आहे? चला द्या उत्तर. अतिशय IMP प्रश्न मित्रांनो आहे. चला द्या उत्तर मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 अभिषेक शर्मा याचं बरोबर उत्तर आहे पहा. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो न्यायमूर्ती लिसा गिल यांची नियुक्ती करण्यात आली पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, जागतिक पुस्तक दिवस आणि कॉपीराइट दिवस कधी साजरा केला जातो? द्या उत्तर. जागतिक पुस्तक दिवस आणि कॉपीराइट दिवस हा कधी साजरा केला जातो? बरोबर आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 23 एप्रिल याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. 23 एप्रिल याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर अर्णब घोष याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 अर्णब घोष. पुढचा प्रश्न आहे पहा. आसाम रणजी क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो किरण पवार याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 किरण पवार. संविधान सभा निर्मितीची तरतूद कशामध्ये करण्यात आली होती? तर संविधान सभा निर्मितीची जी काय तरतूद आहे मित्रांनो ही कशामध्ये करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कॅबिनेट मिशन प्लॅन याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2. संविधान सभेमधील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्थूल देशांतर्गत उत्पादन GDPचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो स्थूल देशांतर्गत उत्पादन GDPचा अर्थ काय आहे? एका देशाच्या सीमेतच उत्पादन झालेल्या वस्तू सेवा. पुढचा प्रश्न आहे पहा. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे आर्थिक वर्ष मानलं जातं? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 1 एप्रिल ते 31 मार्चचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. दख्खनच्या पठाराची दक्षिण उत्तर रुंदी किती आहे? तर किती मित्रांनो दक्षिणच्या पठाराची 700 किलोमीटर आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 700. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की खालीलपैकी कोणती नदी ही तापीची उपनदी आहे? तर मित्रांनो तापीची उपनदी आहे तर पांझरा याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 पांझरा याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे. तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249ची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास
जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाईनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सीरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कशाची स्थापनेची तरतूद आहे? तर मित्रांनो 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कशाची स्थापनेची तरतूद आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फेडरल कोर्ट. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फेडरल कोर्ट. 1858च्या भारत सरकार कायद्याचा परिणाम खालीलपैकी कोणता आहे? तर मित्रांनो कंपनी राजवट संपुष्टात आली. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. कंपनी राजवट संपुष्टात आली. 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते? मित्रांनो 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते? तर मित्रांनो कोण होते? विठ्ठलभाई पटेल होते पहा. ऑप्शन क्रमांक 3 विठ्ठलभाई पटेल याचं बरोबर उत्तर आहे पहा. सामान्य लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो? तर सामान्य लाल रक्तपेशीचा आकार हा मित्रांनो द्विअंतर्वक्र असतो. लक्षात ठेवा द्विअंतर्वक्र. मानवी रक्ताचा pH साधारण किती दरम्यान असतो? तर मानवी रक्ताचा pH मित्रांनो लक्षात ठेवा सर्वांनी, तो ऑप्शन क्रमांक 3 7.35 ते 7.45 इतका असतो पहा. हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन संक्रमणाला काय संबोधलं जातं? तर याला मित्रांनो तीव्र संक्रमण असं म्हणतात. काय म्हणतात? तीव्र संक्रमण. पुढचा प्रश्न मित्रांनो, तापी खोऱ्यामधील हवामान कोणत्या प्रकारचं आहे? तर तापी खोऱ्यामधलं जे काय हवामान आहे मित्रांनो, हे किनारपट्टीचं आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचं काय पहा संमिश्रण आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे? तर डॉट्स आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय क्षयरोग. बघा डॉट्स हे कशा संदर्भामध्ये TB म्हणजे क्षयरोग याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारत सरकारद्वारे PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आलं? तर मित्रांनो हे कोणत्या वर्षी करण्यात आलं? तर लक्षात ठेवा 1949 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, की न्यूयॉर्क हे शहर कोणत्या बेटावर वसलं आहे? तर न्यूयॉर्क हे जे काही शहर आहे मित्रांनो कोणत्या बेटावर बसलं आहे? सर्वांनी लक्ष द्या. ऑप्शन क्रमांक 1 मॅनहॅटन या बेटावर वसलेले पहा. सहारा वाळवंटामध्ये कोणत्या जमातीचे लोक राहतात? तर बदाऊन याचं बरोबर उत्तर आहे बदाऊन. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत? तर कर्नाटक राज्याला मित्रांनो 7 ऑप्शन क्रमांक 1 7 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत पहा. सिंधू संस्कृतीचा अवशेषावरून तेथील नागरिकांचा कोणता प्रमुख व्यवसाय असल्याचं स्पष्ट होतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो कृषी. ऑप्शन क्रमांक 1 कृषी याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय निवडायचा आहे. तर बघा लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची 2 बोटं कापली हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा. बघा शाहिस्तेखानाने पुरंदर किल्ल्याचा वेढा दिला होता. शाहिस्तेखान पुण्यात लाल महालामध्ये मुक्कामाला होता आणि औरंगजेब बादशाहने या घटनेनंतर शाहिस्तेखानाला काय केलं होतं? बंगालमध्ये पाठवलं होतं. समजलं? श्रीमंत व्हावे असे कोणाला वाटत नाही या वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे पहा. तर बघा श्रीमंत व्हावे असं सर्वांना वाटतं हे झालं मित्रांनो याचं विधानार्थी वाक्य. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय कोणता आहे? मित्रांनो खालीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय कोणता आहे? तर पर्वत काय मित्रांनो याचं बरोबर उत्तर पहा. ऑप्शन क्रमांक 4 पर्वत. पुस्तक या शब्दाचं लिंग खालीलपैकी कोणतं मानतात? तर पुस्तक या शब्दाचं लिंग कोणतं मानलं जातं? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो नपुसकलिंगी याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 नपुसकलिंगी. आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणती ती आपल्याला लिहायची पहा. आवृत्तीदर्शक
तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 पुन्हा पुन्हा क्षणोक्षणी आणि फिरून हे बरोबर उत्तर आहे पहा. कपडा या शब्दाचा चिटकून किंवा जोडीने येणारा शब्द कोणता आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा लत्ता कपडा लत्ता नाही कपडे लत्ते. मधून मधून असंच घराकडे येत जा वाक्यामधील मधून मधून हा पूर्णभाषित शब्दांच्या कोणत्या जातीमधला आहे पहा. मधून मधून मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 क्रियाविशेषण प्रकारचं आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 क्रियाविशेषण. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा की उद्यापासून बस रेल्वे सेवा सुरू होईल या वाक्याच्या रचनेनुसार आपल्याला प्रकार ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो हे काय संयुक्त वाक्य आहे पहा. काय आहे? संयुक्त वाक्य आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो अनुनासिके मुख्यतः कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात? अनुनासिके. तर मित्रांनो हे कशाच्या सहाय्याने? तर नाक. ऑप्शन क्रमांक 4 नाक. काय मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे काय? नाक. पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कानडी शब्दाचा गट आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर भाकरी आणि तूप मित्रांनो हे काय आहेत? कानडी शब्द आहेत भाकरी आणि तूप. चला पुढचा प्रश्न मित्रांनो पुढीलपैकी संयुक्त वाक्य कोणत्या काळात आहे? पुरस्कार समितीकडून सर्व पुरस्कारांचे अवलोकन करण्यात येईल आणि पुरस्कार प्राप्त लेखकांची नावे जाहीर करण्यात येतील. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 भविष्यकाळ आहे. लक्षात ठेवा भविष्यकाळ. खालीलपैकी उपसर्ग विरहित शब्द कोणता आहे पहा. उपसर्ग विरहित शब्द कोणता आहे? तर मित्रांनो उदय मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे उदय. पुढचा प्रश्न आहे पहा दिलेल्या पर्यायापैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय आपल्याला शोधायचा आहे. कमाल. लक्षात ठेवा मित्रांनो कमालचा विरुद्धार्थी शब्द होईल किमान. ऑप्शन क्रमांक 3 याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. दिलेल्या धातूचं योग्य रूप आपल्याला निवडायचं आहे पहा. देवा सर्वांना सुखी ठेवणे. या ठिकाणी जर पाहिलं तर काय योग्य उत्तर होईल आपलं? तर लक्षात घ्या मित्रांनो ठेव याचं काय पहा बरोबर उत्तर आहे ठेव. चला पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो दिलेल्या पर्यायापैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधायचा आहे पहा. तुटवडा. मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तुटवडाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? विपुलता. ऑप्शन क्रमांक 4 विपुलता. मदतीसाठी आपला धनादेश कृपया खालील पत्त्यावर पाठवावा या वाक्यामध्ये कोणतं आख्यात वापरलं आहे? तर कोणतं आख्यात वापरलं आहे? तर मित्रांनो वाक्यात वापरलेलं आहे. लक्षात ठेवा वाक्यात. पी हळद आणि हो गोरी. बघा पी हळद आणि हो गोरी ही अर्थपूर्ण म्हण होण्यासाठी कोणता शब्द योग्य आहे? तर पी हळद आणि हो गोरी. पुढचा प्रश्न आहे पहा पुढील पर्याय वाचून योग्य वाक्य आपल्याला ओळखायचं आहे पहा. तर बघा बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाली. ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा अधोरेखित शब्दाचं मूळ रूप ओळखा. आजी नातवासाठी स्वेटर विणते. या ठिकाणी जर पाहिलं आजी नातवासाठी स्वेटर विणते. विणते खाली अंडरलाईन आहे. तर मित्रांनो विणणे याचं काय होईल पहा याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2. अधोरेखित शब्द कोणता आहे मित्रांनो? विणते खाली पहा आणि याचं मूळ रूप काय होईल? विणणे. चला पुढचा प्रश्न आहे पहा बाबांनी भाजी आणली. बाबांनी भाजी आणली या वाक्यामध्ये भाजी मुळामध्ये कोणतं नाम आहे? तर मित्रांनो हे काय मित्रांनो सामान्य नाम आहे. कशाची भाजी आणली अजून माहिती का नाही? मेथीची असते तर झालं असतं विशेष नाम. बघा विशेष नाम झालं असतं. चला रावण रामाकडून मारला जातो या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या रावण रामाकडून मानला जातो तर हे नवीन कर्मणी प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक 4 नवीन कर्मणी प्रयोग. पुढील समानार्थी शब्दाची आपल्याला चुकीची जोडी ओळखायची पहा. म्हणजे अयोग्य जोडी ओळखायची आहे समानार्थी शब्दाची. तर बघा स्विदज कीटक सुरंग मित्रांनो हाती ही चुकीची पहा. हिरण्य सोने कुरुंग हरिण हे बरोबर आहेत पहा. गृहहस्ती अर्शिर हे शब्द कोणत्या प्रकारामधले आहेत पहा. तर मित्रांनो हे कोणत्या प्रकारामधले आहेत? तर तत्सम शब्द आहेत पहा. हे शब्द मित्रांनो संस्कृतमधून जसेच तसे आलेले आहेत म्हणून यांना तत्सम शब्द म्हणतात. पुढीलपैकी प्रत्यय घटित शब्द कोणता आहे? तर मित्रांनो प्रत्यय घटित शब्द कोणता आहे? तर टाकाऊ. ऑप्शन क्रमांक 1 टाकाऊ मित्रांनो काय पाहिजे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट आहे पहा पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो. पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य ओळखायचं आहे. मी क्रिकेट खेळलो आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आम्ही गहू खातो या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता आहे? तर लक्ष्यार्थ मित्रांनो याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 लक्ष्यार्थ याचं काय पहा बरोबर उत्तर आहे.
इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, Google पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सीरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त आय-एम-पी क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागे राहत नाही. नाहीतर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं. परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.